अमेरिका इराण युद्धविरामात वाढ, अध्यक्ष ट्रम्प यांची सहमती. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेकडून नाकेबंदी सुरूच ठेवण्यावर ट्रम्प ठाम. डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी इराणनं फेटाळली. पराभूतांकडून अटी शर्ती ठरवण्याचा अधिकार नाही, इराणी संसद अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदींचं वक्तव्य. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक, निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. याआधी 2 वेळा पुढे ढकलली होती सुनावणी. अजितदादांच्या विमान अपघातावर माझ्याही मनात शंका. बारामतीच्या प्रचार सभेत सुनेत्रा पवारांचं अपघातावर पहिल्यांदा जाहीर भाष्य. तर सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या आणि परवा वाहतूक ब्लॉक. दुपारी 3 तास वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. बंद काळात पर्यायी मार्ग वापरा असं आवाहन. सलामीवीर अभिषेक शर्माचं वादळी शतक. सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी विजय. हैदराबादच्या 242 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे 195 धावांपर्यंत मजल. इराण आणि अमेरिकेच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी येते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम वाढवलाय. पाकिस्तानच्या विनंतीनुसार हा युद्धविराम वाढवण्यात आलाय. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावरून ही माहिती जाहीर केली आहे. इराण प्रस्ताव देईपर्यंत आणि दोन्ही देशांची शांती वार्ता होईपर्यंत हा युद्धविराम असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र एकीकडे युद्धविरामात वाढ केली असली तरी हॉर्मुझची नाकेबंदी कायम राहील. युद्धविराम आणि चर्चेबाबत इराण सरकारमध्ये गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे तिथल्या नेत्यांना एक संधी देण्यासाठी अमेरिकेनं हल्ले थांबवले आहेत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केलंय. तर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढके सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. संपूर्ण जगाला पुन्हा एकदा एक दिलासा देईल अशी बातमी येते. हा युद्धविराम आता वाढवण्यात आलेला आहे, याचा नेमका कसा अर्थ घ्यायचा? डोनाल्ड ट्रम्प हा युद्धविराम वाढवून नेमकं काय साध्य करू पाहतात? कारण दुसरीकडे चर्चा मात्र सुरू होत नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा जे आहे अमेरिकेच्या आणि त्यात डोनाल्ड ट्रम्पच्या या कृतीने दाखवून दिलेलं आहे की पाकिस्तान हा मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये नाही तर अमेरिकेनंच या संघर्षामध्ये सोडलेलं एक पिल्लू आहे. एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान त्या ठिकाणी केलं होतं की मी शस्त्रसंधी वाढवणार नाही आणि जे आहे आम्ही पूर्णतः तयार आहोत इराण विरुद्ध बॉम्बिंग करण्यासाठी. आणि त्याच्या काही तासामध्येच जर डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारचं विधान करत असतील की असीम मुनीर आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी विनंती केल्यामुळे आम्ही जी आहे ही शस्त्रसंधी पुढे वाढवतोय आणि जोपर्यंत इराण युनिफाईड डील देत नाही तोपर्यंत ही शस्त्रसंधी त्या ठिकाणी चालू राहील. म्हणजे एका बाजूला धमक्या द्यायच्या ज्याच्या माध्यमातून शत्रू राष्ट्रानं जे आहे निगोशिएशन टेबलवर यावं, त्यांच्यावर दबाव त्यांचा निर्माण करायचं आणि या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी पाकिस्तानचा जो आहे एक मध्यस्थ म्हणून आसरा घ्यायचा ही सरळ सरळ स्ट्रॅटेजी अमेरिकेची आहे हे वेळोवेळी आपल्याला दिसून येते आणि यातून आपल्याला तेच त्या ठिकाणी इंटरप्रेट करता येईल. दुसऱ्या बाजूला नक्कीच अशा प्रकारची कृती केल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारचा इमेज अमेरिका प्रोजेक्ट करू शकतो की आम्ही जे आहे एक पाऊल मागे हटलेलो आहोत म्हणून इराणच्या शिष्टमंडळानं इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी यावं आणि ही चर्चा पुढे त्या ठिकाणी सुरू व्हावी. माझ्या मते आणखीन एक गोष्ट होऊ शकते, काही अंशी नेव्हल ब्लॉकेड अमेरिकेनं जो केलेला आहे त्यामध्ये अंशतः जर काही रिलॅक्सेशन त्या ठिकाणी आलं तर नक्कीच ऍटलिस्ट चर्चा होऊ शकेल. चर्चेमधून काही निघेल अशी शक्यता आजही वाटत नाही, पण नक्कीच शस्त्रसंधी झालेली आहे हे जगाच्या शांततेसाठी आणि एकूणच ग्लोबल इकॉनॉमीसाठी एक पुढचं पाऊल आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मात्र ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की हॉर्मुझची नाकेबंदी कायम राहणार आहे आणि दुसरीकडे इराण देखील त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे. इराणही एक पाऊल मागे जायला तयार नाहीये. असं असताना चर्चा नेमकी होईल का आणि झाली तरी त्यातून काहीतरी मार्ग निघेल अशी आशा वाटते का? मुळातच विधानांच्या माध्यमातून दोघेही जे मॅक्सिमलिस्ट पोझिशन म्हणजे जे आहे आम्ही मागे हटणार नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण तिथूनच जे आहे कुठेतरी निगोशिएशनला सुरुवात होते. जसं मी सांगितलं की ऑलरेडी अमेरिकेनं एक पाऊल मागे घेतलेलं आहे. त्या हॉर्मुझच्या नेव्हल ब्लॉकेटशी संबंधित सुद्धा जर काही थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला अमेरिका जर तयार असेल तर इराण त्यांच्या जनतेला असं दाखवू शकेल की आम्ही अमेरिकेला एक पाऊल मागे घेण्यासाठी बाध्य केलं आणि त्याच्यामुळे जी आहे ती चर्चा होऊ शकते. मुळातच आज घडीला अशी परिस्थिती आहे की अमेरिकेलाही लवकरात लवकर या युद्धातून
एक्झिट व्हायचंय, तर दुसऱ्या बाजूला इराणच्या अर्थव्यवस्थेचं सामरिकदृष्ट्या त्याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणून डीलसाठी तर दोघेही आतुर आहेत, पण आम्हीच जिंकलो हे त्यांना दाखवायचंय आणि या डीलमधून मॅक्सिमम आपल्या हातामध्ये कसं पाडून घेता येईल हे त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. म्हणून हा सगळा जो आहे विधानांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे होत आहेत. तर आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये, कारण व्हान्स तर ऑलरेडी जे आहेत इस्लामाबादला आलेले नाहीत, येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही सकारात्मक बाबी होतात का आणि चर्चा होते का हे पाहावं लागेल. पण पुन्हा मी रिपीट करतो, चर्चा जरी झाली तरी परमनंट सीज फायर होणार नाही. फक्त हा पॉज कसा लांबवता येईल यातल्या यात इन्क्रिमेंटल डिस्केलेशन म्हणजे काही मुद्द्यांच्या आधारावर थोडीशी सहमती होऊ शकेल का, हे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. सर, तुम्ही आता म्हणालात की पाकिस्तान हे अमेरिकेनं सोडलेलं एक पिल्लू आहे, मात्र आसिफ मुनीर असेल किंवा शहबाज शरीफ असेल यांचे आभार ट्रम्प मानतात किंवा त्यांच्यामुळे आम्ही हे युद्धविराम लांबवतोय असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्येही म्हटलेलं आहे. तर एकूणच दिवसेंदिवस पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरची इमेज बदलतीये किंवा सुधारतीये किंवा उंचावतीये असं आपण यावरून निष्कर्ष काढायचा? तात्कालिक दृष्ट्या किंवा आज घडीला जे आहे शॉर्ट टर्म मध्ये आपण पाहिलं तर एक प्रकारे इस्लामिक राष्ट्रांमध्ये आपली इमेज वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तान त्या ठिकाणी करतोय. पण जगालाही कळतं, ज्याला मुत्सद्देगिरी त्या ठिकाणी कळते, की कुठलाही मध्यस्थ राष्ट्र म्हणून एखाद्याला मध्यस्थ म्हणून काम करायचं असेल तर त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर पत असावी लागते, आर्थिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय दृष्ट्या. तशी पाकिस्तानची पत नाहीये. हा फक्त आणि फक्त मेसेंजर पोस्ट बॉय सारखं त्या ठिकाणी काम करतोय आणि त्यातल्या त्यात अमेरिकन धार्जिनं अशाच प्रकारची भूमिका तो घेतोय. सुरुवातीलाच आपण चर्चेला जसं पाहिलं की या स्थितीमध्ये सुद्धा पाकिस्ताननं फक्त अमेरिकन धार्जिनं भूमिका घेऊन अमेरिकेला जे आहे कसं प्रॉब्लेम मधून बाहेर काढता येईल अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला खरोखरच पाकिस्तान हे जर करत असेल तर एकुलती एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जसं म्हटलं दलाली, यातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थेला पैसा मिळेल. प्रत्यक्षरित्या शहबाज शरीफ त्याचबरोबर मुनीर यांना स्वतःच्या म्हणजे वैयक्तिक दृष्ट्या त्यांना जो आहे आर्थिक फायदा होईल. या अनुषंगाने जे आहे डोनाल्ड ट्रम्प त्यांचा वापर करून घेत आहेत. म्हणून पाकिस्तानची फार आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पद त्या ठिकाणी वाढेल अशी गोष्ट याच्यात नाही. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की भारतानं बघ्याची भूमिका सोडून कुठेतरी जे आहे या सगळ्या संघर्षामध्ये एक निर्णायक भूमिका घेणं या सगळ्या परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. धन्यवाद सर या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. इराण सरकारमध्ये कमालीचे मतभेद असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानचे आसिफ मुनीर आणि शहबाज शरीफ यांनी केलेल्या विनंतीनुसार आम्ही इराणवरील हल्ले थांबवत आहोत, तोवर त्यांच्या नेत्यांनी एकत्र येत प्रस्ताव तयार करावा. हर्मुजच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी सुरूच ठेवण्याचे आदेश मी आमच्या लष्कराला दिलेत. इराणचा प्रस्ताव येईपर्यंत आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत युद्धविराम कायम राहील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. तर हा युद्धविराम वाढवताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतली नाकेबंदी कायम ठेवण्याचं जाहीर केलंय. मात्र इराणनं यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. नाकेबंदी कायम राहिली तर इराण नाकेबंदी तोडून टाकेल असा इशारा त्यांनी दिलाय. नाकेबंदी सुरूच ठेवणार असाल तर इराणही हॉर्मुज खुलं करणार नाही असं इराणनं जाहीर केलंय. नाकेबंदी कायम म्हणजे शत्रुत्व कायम असं इराणनं म्हटलंय. तर ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी वाढवण्यावर अनेक शंका कुशंका व्यक्त होत आहेत. क्षेपणास्त्रांचा साठा संपल्यानं शस्त्रसंधी वाढवल्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेतल्या मीडियामध्ये क्षेपणास्त्र टंचाईच्या बातम्या येत आहेत. क्षेपणास्त्र निर्मिती कंपन्यांनी ट्रम्प यांच्याकडे वेळ मागितल्याचं समजत आहे. अपेक्षित क्षेपणास्त्र निर्मितीसाठी 1 ते 2 वर्ष लागणार आहेत आणि त्यामुळेच हा युद्धविराम लांबवला जातोय अशा बातम्या अमेरिकेच्या मीडियातून येत आहेत. आणि त्यामुळे सध्याच्या या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची अपडेट येते. अमेरिकन सैन्याकडे आता क्षेपणास्त्रांची टंचाई आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. तर शस्त्रसंधीला मुदतवाढ देण्याचं पाकिस्ताननं स्वागत केलंय. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांचे आभार मानलेले आहेत. पाकच्या विनंतीमुळे शस्त्रसंधी वाढवली असं ट्रम्प यांनी विधान केलं होतं. दोन्ही देशातील चर्चेबद्दल शरीफ यांच्याकडून आशा व्यक्त केली जाते. दुसऱ्या फेरीची चर्चा झाली की समझोता होईल असा दावाही शरीफ यांनी केलाय. तर पाकिस्ताननं दिशाभूल केल्यामुळे दुसऱ्या फेरीची चर्चा नाही होते का
असा सवालही उपस्थित होत आहे। युरेनियम कार्यक्रमासंबंधी पाककडून इराणला चुकीची माहिती पुरवण्यात आल्याचं बोललं जात आहे। किती वर्ष युरेनियम विकास करायचा नाही यावर चुकीची माहिती दिली, किती टक्के युरेनियम विकास करता येणार नाही याबाबतही पाकनं दिशाभूल केल्याचं बोललं जात आहे। तर हॉर्मुझ खुलं करण्यासाठी अखेर 30 देशांनी आता बैठक बोलावली आहे। लंडनमध्ये संरक्षण अधिकाऱ्यांची 2 दिवसांची बैठक होणार आहे। इंग्लंड, फ्रान्स यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतलाय। 2 महिन्यांपासून हॉर्मुझ बंद राहिल्यानं युरोप चिंताक्रांत आहे। गेल्याच आठवड्यात फ्रान्स, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी ऑनलाईन बैठक घेतली होती। शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत 51 देशांचे प्रतिनिधी सहभागी होते। आता अमेरिकेनं जप्त केलेल्या इराणी जहाजाबाबत मोठी बातमी आहे। इराणच्या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्रांसाठी लागणारं एक केमिकल असल्याचा आरोप होतोय। हे केमिकल चीनकडून अमेरिकेकडे नेलं जात होतं असा आरोप अमेरिकेनं केलाय। या केमिकलचा वापर अमेरिकेविरोधात होणार होता असाही दावा अमेरिकेनं केलाय। जहाजावर आक्षेपार्ह माल मिळाल्याची पुष्टी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। चीन इराणला मदत करत असल्याचा आरोप आधीपासूनच होत होता। आता या जहाज प्रकरणामुळे 2 महासत्तांमधील तणाव वाढल्याचं दिसतंय। चीनकडून याआधी इराणनं आत्मघाती विमानं, ड्रोन्स, जहाजविरोधी क्षेपणास्त्र, रॉकेट फ्यूलचा कच्चा माल, अत्याधुनिक रडार सिस्टीम घेतल्याचा आरोप होतोय। तर तिकडे ओमानच्या आखातात इराणी जहाजावरील हल्ल्यांचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात गेलाय। इराणनं अमेरिकेची संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार केलेली आहे। इराणी व्यापारी जहाजावरील हल्ल्यांवरून इराण आता आक्रमक झाली आहे। इराणनं जहाजाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेलाय। तर शस्त्रसंधीला मुदतवाढ दिल्यानं कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यात। कच्चं तेल प्रति बॅरल $101 वरून $90 पर्यंत घसरलेलं आहे। अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमतीही $95 वरून $88 पर्यंत घसरल्यात। मात्र हॉर्मुझमधली नाकेबंदी कायम असल्यानं तेल व्यापाराला मर्यादा आहेत। राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय। काल राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। या संपात अनेक रुग्णालयातील कर्मचारी सहभागी आहेत। त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम झालाय। तसंच अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यानं त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय आणि त्यामुळे सरकार या संपावर आज तरी तोडगा काढतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। SIT चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। तातडीनं कार्डियक अँब्युलन्स मागवून भोंदू अशोक खरातची या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे। खरातला डोकेदुखी, मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। तर 2 दिवसांपूर्वी भोंदू अशोक खरात याच्या वकिलांनी न्यायालयात खरातला न्यूरोसर्जनकडे घेऊन जाण्याची विनंती केलेली होती। तर छातीत दुखत असल्यानं काही काळ खरातला ऑक्सिजनही लावण्यात आलेला आहे। तर खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, काय अपडेट मिळते खरात संदर्भात? अशोक खरातची गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान तो काहीतरी कारण सांगून चौकशीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार याआधी देखील करण्यात आलेली होती। तसंच मागच्या सुनावणीच्या वेळेस त्याला न्यूरोसर्जनकडे घेऊन जावं अशी माहिती त्याच्या वकिलांनी न्यायालयामध्ये दिली होती। त्यानंतर न्यूरोसर्जनकडे घेऊन जाऊन त्याचा औषधोपचार करावा अशा सूचना न्यायाधीशांनी दिलेल्या होत्या। काल दिवसभरामध्ये त्याची चौकशी करण्यात आली। त्यावेळेस त्याला काही त्रास जाणवू लागलेला होता, त्याला मळमळ होत होती किंवा इतर शारीरिक व्याधी त्याला जाणवू लागल्या। त्यामुळे कार्डियक अँब्युलन्स देखील बोलवण्यात आलेली होती आणि त्याला ऑक्सिजन देऊन नंतर पुढची त्याला वैद्यकीय उपचार हा देण्यात आलेला आहे।
त्यामुळे कालच्या चौकशीच्या दरम्यान हा त्रास झाल्याचं आता तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं. त्याचबरोबर काल एका हॉटेल व्यावसायिकाची देखील चौकशी करण्यात आलेली. त्यामुळे आज अशोक खरात याची प्रकृती बघून पुढची चौकशी देखील केली जाणार आहे आणि इतर बाजूने देखील त्याचा तपासाचा वेग हा वाढवला जाणार आहे. मुकुल, अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बोंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. राहता सत्र न्यायालयात यापूर्वी 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. पहिल्या तारखेला आरोपीचे वकील हजर नव्हते, तर दुसऱ्या तारखेला फिर्यादीनं आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज दुपारी होणाऱ्या सुनावणीत फिर्यादीसह सरकारी आणि आरोपी पक्षाच्या वतीनं युक्तिवाद होऊन अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील आयटी कंपनीतील कर्मचारी धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे. निदा खान अद्याप फरार असून तिला पकडण्यासाठी पोलिसांची 3 पथकं तिच्या मागावर आहेत, तरीही पोलिसांना ती सापडत नाहीये. विधान परिषदेच्या 9 जागा पुढच्या महिन्यात रिक्त होत आहेत. त्या जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले. उद्धव ठाकरे जर लढतील तर आम्हाला काही हरकत नाही, ते जर लढत नसतील तर ती जागा धनगर समाजाच्या नेत्याला द्यावी अशी मागणी विदर्भ धनगर समाज परिषदेनं घेतलाय. त्या जागेवर अमरावती येथील धनगर समाजाचे नेते दिलीप एडतकर यांच्या नावाचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा अशी मागणी विदर्भ धनगर परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे. आहे धनगर समाज परिषदेने निर्णय घेतला तुम्हाला उमेदवारी द्यावी का, असा निर्णय? राजकीय सत्ता संधी धनगर समाजाला नाही. आता आज एकच जागा महाविकास आघाडीकडे आहे आणि तीही शिवसेना उभाटाकडे देण्यात आल्याचे कळतं. परंतु उद्धवजी जर उभे राहणार नसतील तर मग ती जागा काँग्रेसकडे जाईल. इतिहासात जर आपण गेलो तर 1990ला बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या वडिलांना म्हणजे लक्ष्मणराव एडतकरांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली होती. कारण तत्पूर्वी ते लोकसभा लढले, त्यात पराभव झाल्यामुळे बाळासाहेबांनी धनगर समाजाला जोडण्यासाठी धनगर समाजाचे तेव्हाचे नेते लक्ष्मणराव एडतकर यांना MLCची जागा ऑफर केली होती. पण नंतर ते होऊ शकलं नाही आणि ही बाब सर्व आमदारांच्या समोर, जिल्हा प्रमुखांच्या समोर बाळासाहेबांनी जाहीर केली होती. त्यामुळे बाळासाहेबांनी माझ्या वडिलांना म्हणजे लक्ष्मणराव एडतकरांना दिलेलं वचन आता उद्धवजी ठाकरे यांनी पाळावं आणि धनगर समाजाला विदर्भात न्याय द्यावा, विधान परिषदेची उमेदवारी द्यावी आणि लक्ष्मणराव एडतकरांना दिलेलं वचन त्यांच्याकडे कॅरी फॉरवर्ड झालं असल्यामुळे त्यांनी ते पाळावं. होते धनगर समाजाचे नेते दिलीप एडतकर. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या कॉपीराईट हक्कांसाठी आणि ट्रेडमार्कसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासानं केंद्र सरकारच्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क नियंत्रक जनरलकडे अर्ज केलाय. सिद्धिविनायक मंदिर न्यासाची मागणी मान्य झाल्यास सिद्धिविनायक मंदिराच्या मूर्तीच्या प्रतिकृतीच्या वापरावर आणि विक्रीवर निर्बंध येऊ शकतात. सध्या सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या चीनी बनावटीच्या प्रतिकृती मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत. त्या प्रकारांना आळा घालण्यासाठी न्यासाकडून कॉपीराईट आणि ट्रेडमार्क मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. कॉपीराईट आणि ट्रेडमार्कसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे, काय नेमका यामागचा उद्देश आहे? सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने कॉपीराईट्स आणि ट्रेडमार्कसाठी आम्ही शासनाकडे अर्ज केलेला आहे. त्यामागची कल्पना अशी आहे की आज सिद्धिविनायक हे जगभरातलं दैवत आहे आणि या फोटोचे किंवा ते जे मूर्ती आहेत याची वेगवेगळी स्वरूपं ही सिद्धिविनायकाच्या नावाने ही वेगवेगळी लोक वापरासाठी आणि व्यापारासाठी उपयोग करतात. तर सिद्धिविनायकाचं हे अधिकृत आमचं ही मूर्ती आहे आणि त्यामुळे या मूर्तीची छेडछाड कोणी करू नये आणि त्याचा व्यापार कोणी करू नये, व्यावसायिक अशा प्रकारची भावना याच्यामुळे आहे. बाजारात चायनीज बनवण्यात आलेल्या सिद्धिविनायक बाप्पाच्या मूर्ती देखील आहेत, तर या सगळ्यावर या ट्रेडमार्क आणि कॉपीराईटमुळे आळा बसेल असं वाटतं? निश्चित त्यामागे हीच कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारची सिद्धिविनायक म्हणून खाली नाव लिहायचं आणि वरती त्याचा आकार आणि हे सगळं वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारात बनवलं जातं आणि ती एक प्रकारची सिद्धिविनायकाची विटंबना आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही सिद्धिविनायकाची ही
अधिकृत मूर्ती आहे आणि यापेक्षा वेगळ्या मूर्ती सिद्धिविनायक या नावाने बनवू नये अशा प्रकारचा निर्बंध घालावा आणि जर मूर्ती कोणालाही छापायची असेल तर ती सिद्धिविनायक न्यासाची परवानगी घेऊनच पुढे जावं अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. चायनीज मूर्त्या देखील उपलब्ध असतात आणि यावरती कुठे ना कुठे आळा बसावा म्हणून न्यासाच्या वतीने बाप्पाच्या मूर्तीचं ट्रेडमार्क आणि कॉपीराईट घेण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.